यानंतर पाहूयात IPL संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या। IPLच्या यंदाच्या हंगामानंतर MS धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत। कारण कालच्या सामन्यामध्ये धोनीचे पालक पहिल्यांदाच स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी पोहोचले, त्याचमुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलंय। IPLमध्ये राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्सचा 50 धावांनी धुव्वा उडवला। राजस्थाननं पंजाबला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं, मात्र पंजाबला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 155 धावाच करता आलेले। राजस्थानने यासह पंजाबचा विजयी रथ रोखला। राजस्थानचा हा या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरलेला आहे। संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थाननं ही कामगिरी केली आहे। राजस्थानच्या विजयासह कर्णधार संजू सॅमसननं रेकॉर्ड केलेला आहे। संजूनं राजस्थान रॉयल्सचा दिग्गज कर्णधार शेन वॉर्नरचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे। संजू राजस्थान रॉयल्सचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय। संजूच्या नेतृत्वामध्ये राजस्थान रॉयल्सने हा 32वा विजय संपादित केलाय। दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला। पहिल्यांदा बॅटिंग करताना दिल्लीने एकूण 182 धावा केल्या। धावांचा पाठलाग करताना CSK संघाला केवळ 159 धावा करता आल्या। CSKचा आज सलग तिसरा पराभव असून काही चाहते या पराभवासाठी धोनीलाच कारणीभूत मानतायत। एकापेक्षा एक सरस अशा स्फोटक फलंदाजांचा संघ, परंतु पदरी पराभवाचा हॅट्रिक अशा चक्रव्यूहामध्ये अडकलेल्या हैदराबाद संघासमोर आता तळाच्या स्थानातून प्रगती करण्याची वेळ आलेली आहे। IPLमध्ये त्यांचा सलग 2 विजय मिळवणाऱ्या गुजरात संघाविरुद्ध आज सामना होतोय।